स्टॉलवर आली होती आणि बघते तर काय लगीन सराई तर काय आता तुम्हाला माहितीच आहे चालू आहे. आणि इथे ना BK पॅलेस आहे, तिथे ना 2 दिवसाला लग्न चालूच आहे. तर रुद्रची चप्पल तुटली होती त्यामुळे त्याला आणायची होती, त्यामुळे त्याची पण नाटके चालू होती. इथे ना नवीन स्टॉल चालू झालं आहे, बघू शकता इथे. तर कसं आहे माहिती आहे का, पुढे एक आहे मागे एक आणि मध्येच आम्ही. यामुळे काय होतं माहिती आहे का, धंद्यावर थोडंफार नाही जरा जास्तच परिणाम होतं. पण असो, त्यांचं पण पोट आहे आणि आपलं पण बोलतात ना पोट आहे, जो तो ज्याच्या त्याच्या पोटासाठी करत असतं. त्यामुळे आपण काय बोलू शकत नाही कोणाला. पण असो, त्यांचे बोलतात ना गिराईक त्यांच्याकडं आपल्याकडं. रुद्राला भूक लागली होती त्यामुळे मग वडापाव घेतला आणि मला मंचुरियन खायचे होते, त्यामुळे मग माझ्यासाठी मंचुरियन. त्याच्यानंतर दुकानात गेली, रुद्राला चप्पल घेतलेच होते, मला पण घ्यायचे होते तर चॉईस करत होती. बरीचशी व्हरायटी होती, पसंत काही नाही. क्वालिटी तर खूप छान होती खरं, पण कॉस्टली पण तसेच होते. तर ब्लॅक कलर मला आवडले होते, बरेचसे 3-4 जोर बोलतात ना असे आवडले होते. पण मग एक चॉईस केला मी त्यातला. रुद्राचं बघा कुठं पण नाही, त्याचं खेळणं चालूच असतं. त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये गेले, अरे बापरे, बघते तर काय आमचा उरूस अक्का बोलतात ना रविवारच्या बाजारात आले की काय. तर खूप गर्दी होती प्रचंड ना, की चालायला म्हणजे बोलतात ना, कारण का ते आता इलेक्शन चालू आहेत ना, त्यामुळे मार्केट रस्त्यावर बोलतात ना भाजीपाला वगैरे विकायला बसले नव्हते, ते सगळे आतच बसले होते. त्यामुळे खूप सारी बाजारात प्रचंड बोलतात ना खूप गर्दी होती. कंटाळा तर खूप आला होता. घरात जाऊन मला स्वयंपाक करायचं होतं. फायनली रिक्षा पण भेटली आणि रिक्षा भरेपर्यंत तर काय 2 तास बोलतात ना असंच असते. पण रिक्षा भेटली लवकर आम्हाला, त्यामुळे मग घरी निघाली. घरी आल्यानंतर मग तुम्हाला दाखवते काय काय घेऊन आले. तर फर्स्ट चपला बाजूला करून ठेवले. हा साबण ना मी पहिल्यांदाच आणलाय, कसा आहे काय माहिती नाही. कोथिंबीर फ्रेश भेटली 10 रुपये जोडी. बाकीची भाजी रुद्राला मिरची पाहिजे होती, तर ती पण खास घेऊन आली त्याच्यासाठी, कारण का त्याला ना मिरची फ्राय खूप आवडते. बरीचशी भाजी फ्रेश होती ती घेऊन आली. आलं तर काय चहाला लागतंच. तर अशा प्रकारे माझे चप्पल आहेत बघा. तर तुम्हाला आवडली की नाही नक्की सांगा. तर मला आवडले त्यामुळे मी घेतले आहेत ते माझ्यासाठी खास. तर इकडं पसारा तिकडं पसारा. तर का घेतलं माहिती का, बेसिंग जवळ ना कचरा बोलतात ना, तो असा म्हणजे क्लीन करायला जरा बरं पडतं. इकडून तिकडं न्या असं होतं, त्यामुळे मग बाकीचं होतं ते तिकडं ओतून घेतलं. त्याच्यानंतर काय कुठं पण होता कचरा तर आपल्यालाच काढायचे आहे. तर फायनली ना बाकी सर्व किचन क्लीन करून मगच मला स्वयंपाक करायचं होतं, त्यामुळे पटापट हाताची चलाकी केली. त्याच्यानंतर बाकी सर्व क्लीन करून घेतलं आणि खरड्याची तयारी करून घेतली. मिरच्या पेंडिंग होत्या अगोदरच्या, तर त्यांचा मग वेस्ट घालवण्यापेक्षा ना त्याच्यामध्ये मी मिरची वगैरे सगळं असं लसूण कोथिंबीर वगैरे टाकून खरडा करणार होते. तर तो पण खरड्याची तयारी करून घेतली. मिरची पण भरपूर होती आणि कोथिंबीर पण घरात भरपूर होती, त्यामुळे खरडा असं छान करून घेतलं. आणि खरडा असल्यानंतर ना फोडण्या वगैरे मारायला जरा बरं पडतं. आणि मी त्याच्यासाठीच, आणि हल्ली ना खूप गडबड होतं स्वयंपाक करताना, आणि खरडा असलं ना की जरा बरं पडतं. भाकरीसोबत खरडा भाकरी तर खायला एक नंबर. आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता वांग्याचा कालवण मिरची फ्राय करून घेतली. सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का सर्वांनी.